चला तर मित्रांनो, आता तिसरा टेन्स, ह्या तिसरा टेन्स सिंपल फ्युचर टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स, साधा भविष्यकाळ, याच्यामध्ये रचना म्हणजे सूत्र, करता इथं तुम्हाला शॉल किंवा विल वापरावं लागेल आणि त्याच्यासोबत V1 घ्यावं लागेल आणि मग इतर घ्यावं लागेल. रचनेकडे लक्ष द्या. सगळं खेळ कशाचा आहे? सगळं खेळ करता तर येणारच, सर्वनाम येणारच, नाम सर्वनाम येतील सुरुवातीला, त्याच्यानंतर नियमाप्रमाणे क्रियापदाचा कोणता रूप वापरायचा आणि भविष्यकाळ करण्यासाठी शाल आणि विलचा वापर आवश्यक आहे, त्याशिवाय भविष्यकाळ होणार नाही. आणि जसं आपण पहिल्या टेन्समध्ये सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये जो वापर केला V1च्या, तसंच इथं पण करायचं आहे, परंतु शाल आणि विलच्या नंतर क्रियापदाला येस लागत नाही, याचा आपल्याला भान ठेवायला पाहिजे की नाही? चला तर आता आपण रचना पाहू, वाक्य पाहू, एकदम सोपी वाक्य पाहू. आय सोबत शाल वापरता येते. लक्षात ठेवा, आय सोबत शाल घ्या. आय शॅल राईट, आय शॅल राईट अ लेटर, अ नॉवेल, काही लिहा तुम्ही. आय शॅल राईट, मी लिहीन. इथं शॉलच्या ऐवजी तुम्हाला विल पण वापरता येते. लक्षात ठेवायचे आहे, शॉल वापरताना आय आणि दुसरा वी शॅल राईट. आय आणि वी सोबत शॉल वापरता येते. इतर कोणत्याही कर्त्यासोबत तुम्हाला विल वापरता येईल. आता तुम्ही म्हणाल की आय सोबत विल वापरला तर चालणार नाही का? बिलकुल चालते. इथं तुम्ही विल पण वापरू शकता, इथे तुम्ही विल वापरू शकता. फक्त एकच लक्षात ठेवायचं आहे, प्रश्नार्थक म्हणजे क्वेश्चन मार्क्स इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स आहे, तेव्हा मात्र तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, तेव्हा मात्र तुम्हाला प्रश्नार्थक वाक्यामध्ये आय आणि वी सोबत हा विल चालणार नाही. प्रश्नार्थक वाक्यामध्ये आय आणि वी सोबत हा विल चालणार नाही, तर मग इथं मात्र तुम्हाला शॉलच घ्यावा लागेल. प्रश्नार्थक वाक्यामध्ये तुम्हाला शॉलच वापरावं लागेल, विल चालणार नाही. हा एक नियम लक्षात ठेवायचा. प्रश्नार्थक वाक्यामध्ये आय आणि वी सोबत विल वापरला जात नाही. बाकी अदरवाईज कोणत्या वाक्यामध्ये तुम्हाला विल वापरता येते. ठीक आहे, चला दुसरा वाक्य घ्या. यू विल राईट. एकाच क्रियापदाचा वापर करून वाक्य सांगतो आहे. हे एकवचनी वाक्य आहे, ते अनेकवचनी वाक्य आहेत. त्याला 3 नंबर, याला 4 नंबर देऊ. यू विल राईट. आता तुम्ही म्हणाल की यू विल राईट डबल, हा एकवचनी आहे, सिंगुलर आहे, हा प्लुरल आहे. इथं यू विल राईट तू लिहिशील, इथं तुझ्या ऐवजी तुम्ही लिहाल, तुम्ही लिहिणार. बरोबर लक्षात ठेवायचं आहे. आयचं अनेक वचन वी आहे, यूचं अनेक वचन यूच आहे. आता ही विल
राईट. तो लिहील किंवा तो लिहिणार. शी विल राईट. इट विल राईट. हे एक वचनी आहेत. याला अनेक वचनी दे विल राईट. ते त्या ती लिहितात. अनेक वचने आहेत. तो लिहील किंवा लिहिणार, ती लिहील, ते लिहील किंवा तो लिहील किंवा लिहिणार, अशा पद्धतीचे एकच राईटचा वापर केलेला आहे. याच्याऐवजी तुम्ही अजून वेगवेगळे तुम्ही वाक्यरचना घेऊ शकता, असं काही नाही आहे. जसं आय शॅल कम, मी येईन. यू विल कम, तू येशील. ही विल गो, तो जाईल. शी विल डू, शी विल डू, ती करेल. आता एक नकारार्थी घ्या. ती करणार नाही, कसं होईल? शी वोंट. विल नॉटचा शॉर्ट फॉर्म ओनली घेतलेला आहे मी. शी वोंट डू, शी वोंट डू, ती करणार नाही. तर लक्षात ठेवायचं आहे. हे बघा, हेच प्रश्नार्थक पण करता येतात. कसं करणार प्रश्नार्थक? ठीक आहे, पहा. उलटा पालटा करायचा. हा जो वोंट आहे म्हणजे विल नॉट आहे, ते इथं तुम्ही सुरुवातीला विल घ्या, मग सी घ्या, आणि नकारार्थी असल्यामुळे वोंटचा विल, सी, नॉट, आणि मग नॉट नंतर डू घ्या, आणि इथं मग प्रश्नार्थक येईल. म्हणजे ती करणार का, कासाठी, करणार का. हाच वाक्य करणार का नॉट आहे म्हणून करणार नाही का असा होईल. लक्षात घ्या बरोबर. इथं जर नॉट राहिला नसता, विल सी डू असं राहिला असता, तर मग ती करणार का, परंतु इथं नॉट आहे म्हणजे ती करणार नाही का. अजून समजण्यासाठी पहा, अजून एक वाक्य देतो. जसं ही विल गो आहे, इथं आपण कम करू. ही विल कम, तो येईल. आता बघा, समजायला सोपं होईल तुम्हाला. ही, तो येणार नाही का. ही विल नॉट कम, तो येणार नाही का. आता ह्याच होकारार्थी वाक्याला तुम्हाला प्रश्नार्थक करायचा आहे, तर करा विल, मग नंतर उलटा पालट करायचा. ही करता घ्या, आणि इथं कम, आणि मग प्रश्नार्थक. ही विल कम, तो येईल का. यालाच नकारार्थी प्रश्नार्थक करू शकता तुम्ही. नकारार्थी प्रश्नार्थक करू शकता तुम्ही. कसा करणार? विल ही नॉट कम, तो येणार नाही का. तो येणार नाही का. तू येणार का, तू येणार नाही का. पहा, नकारार्थी, होकारार्थी आणि प्रश्नार्थक वाक्य, नकारार्थी प्रश्नार्थक वाक्य, असं चारही प्रकारामध्ये तुम्हाला टेनच्या माध्यमातून सोप्या वाक्यरचना, त्याच्यानंतर त्याच्या कठीण मोठ्या वाक्यरचना कशा, यांनाच वाढ करायचं, त्यांनाच नकारार्थी कसं करायचं, होकारार्थी कसं करायचं, प्रश्नार्थक कसं करायचं, आहे सगळ्या माध्यमातून तुम्हाला टेन शिकवल्या जात आहेत.
आणि 10 मिनिटाचे हे एपिसोड व्हिडिओज सिम्पल फ्युचर टेन्सची इथं संपते आहे. ठीक.